नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 29 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारने नवीन करोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्तीही केलेली आहे. तर सध्या करोना आता खूपच डोकं वर काढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नवीन करोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची ही नियुक्ती केलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हे डॉक्टर रमण गंगाखेडकर आता नवीन करोना टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे म्हणजेच ICMRचे माजी प्रमुख आहे. तर मित्रांनो, जनरल निवृत्त डॉक्टर माधुरी कनिटकर यांची सदस्यपदी ही नियुक्ती केलेली आहे. तर या निवृत्त जनरल माधुरी कनिटकर हे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपल्याला असा देखील प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ही कधी झाली? तर ही स्थापना 1998 रोजी झालेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रात आता नवीनच विषाणूचा म्हणजेच JN1 हा नवा व्हेरियंट डोकं वर काढत आहे. तर महाराष्ट्रात या व्हेरियंटचा पहिला रुग्ण हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळलेला आहे. तर देशात म्हटलं तर पहिला रुग्ण हा केरळ या राज्यात आढळलेला होता. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. ओके, समजलं? तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत प्रथम क्रमांकावर देश आहे चीन. तर मित्रांनो, चीन देश हा इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्यातीत जगामध्ये एकूण 34% वाटा हा त्याचा आहे. तर जगात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत अमेरिकेचा हा 7वा क्रमांक लागतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे R अश्विन. तर मित्रांनो, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये R अश्विन हा प्रथम स्थानावर आहे. तर ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडू R अश्विन 879 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. हा कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत. तर मित्रांनो, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये रवींद्र जडेजा हा प्रथम क्रमांकावर आहे. गोलंदाजी म्हटलं तर R अश्विन आणि अष्टपैलू खेळाडू म्हटलं तर रवींद्र जडेजा. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, मला तुम्ही ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ज्येष्ठ समाजवादी नेते प्राचार्य शरद पाटील यांचे निधन झालेले आहे. ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धर्मनिरपेक्ष जनता दल. तर मित्रांनो, हे शरद पाटील महाराष्ट्र राज्यातील मिरज मतदारसंघाचे 2 वेळा आमदार देखील राहिलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह 2 ची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाकिस्तान. तर मित्रांनो, पाकिस्तानने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह 2 ची यशस्वी चाचणीही केलेली आहे. तर पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी केलेल्या
फताह-2 रॉकेट प्रणालीची मारक क्षमता ही 400 किलोमीटरपर्यंत आहे. तर 400 किलोमीटरपर्यंत या रॉकेटचा पल्ला आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्ह्यात कोणत्या देशातील गुन्हेगारांची सर्वाधिक नोंद ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. तर बांगलादेश या देशामध्ये परदेशी गुन्हेगारात सर्वाधिक गुन्हेगारांची नोंद ही झालेली आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारतीय कुस्ती महासंघाने कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2 सदस्यांची समिती ही स्थापन केलेली आहे. तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भूपेंदर सिंग बाजवा अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. देशातील पहिला सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड. तर मित्रांनो, देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना ही चंदीगड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. सध्या चर्चेत असलेला गेगेलफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भूतान. सध्या चर्चेत असलेला गेलेल्फू स्मार्ट सिटी प्रकल्प हा भूतान या देशाचा आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद 28 व 29 डिसेंबर रोजी कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअर व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन ह्या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद.